नरसिंहवर्मांनी श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले, आजोबा, आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यास जाऊया. तेथील भूमाता मला कित्येक दिवसापासून तुझ्या पादस्पर्शनी मला पावन केव्हा करणार, अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे. आर्तत्राण परायण हे माझे वचन आहे. तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझे एक छोटे सांगणे आहे. आपल्या पिठिकापुरम जवळ आमची जमीन आहे ना, तेथेच एक छोटे गाव वसवून तेथील लोकांकडून शेती करवून घ्यावी. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णीपद द्यावे असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना. यावर श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा, तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला. हे मला मान्य नाही. अगोदर वडिलांना कुलकर्णीपद करा म्हणाव, त्यानंतर तू कुलकर्णीपद सांभाळायच आहे, असे वर्मा म्हणाले. घंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभ राजशर्मा अमुक गावाचा कुलकर्णी होता, एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णीपण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत. दररोज कोट्यावधी पुण्यराशींची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलून टाकायचे आहे. मानवात असल्याप्रमाणे गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते. सांद्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे. पिठिकापुरमची कुंडलिनी बापनार्युलू, व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाय यांच्या 33व्या पिढीमध्ये जागू शकते. आत्ताच काय घाई आहे. दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा. श्रीपाद प्रभूच्या या वक्तव्यानंतर त्यांनी पिठिकापुरमला कायमचे राहावे असा नरसिंहवर्मांनी प्रयत्न केला होता.